विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 10 तारखेला म्हणजे 10 नोव्हेंबरला जी परीक्षा आहे अशा विद्यार्थ्यांकरिता सुद्धा हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि याकरिता विद्यार्थी मित्रांनो सर्व टीईटी पात्रता शिक्षक पात्रता धारक असतील अशा सर्वांनी सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण असेच प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा दिसून येतील। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, सर्व प्रश्न असे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येतील। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्वच्या सर्व तुमच्यासाठी प्रश्न पहिला असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो हेच प्रश्न तुम्हाला येत्या काळामध्ये जे होणारी परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये 100% दिसणार असतील। ओके, लगेच चला या प्रश्नांचं जे काही उत्तर आहे पहिलं तर विद्यार्थी मित्रांनो आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? ओके, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे बरं? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असणार आहेत, उत्तर या ठिकाणी तुम्ही द्यायचे आहेत आणि उत्तर या ठिकाणी दिल्याच्या नंतर ती योग्य आहेत का नाहीत हे मी लगेच या ठिकाणी सांगणार आहे। हेच परीक्षेला तुम्हाला प्रश्न आढळून येतील। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो केशव कुमार हे उत्तर अतिशय चूक असणार आहे। प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव विद्यार्थी मित्रांनो काय आहे बरं? केशव कुमार आहे। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कृष्णाजी केशव दामले त्यांचं जे काही केशवसूत हे आहे ना तर आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतात। आलं का लक्षामध्ये? तर पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो कुसुमाग्रज अर्थात कोण बरं? अर्थामध्ये विष्णू वामन शिरवाडकर हे विद्यार्थी मित्रांनो उत्तर त्यांचं या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं असणार आहे। ओके, तर लक्षात घ्यायचं केशवसूतालाच आधुनिक मराठी कवितेचे जनक असे का म्हणतात? तर बाळांनो लक्षात घ्या आधुनिक मराठी कवितेचे जनक यांना का म्हणतात? कारण की विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या मराठीमध्ये संत काव्य आणि पंत काव्य या दोनच काव्य प्रकार अस्तित्वात होते। आलं का लक्षामध्ये? संत काव्य आणि पंत काव्य या दोन प्रकारांना थोडीशी बगल दिली आणि विद्यार्थी मित्रांनो स्वच्छंद मनाने मराठीमध्ये कविता रचणारा एकमेव कवी म्हणजेच कोण होता? केशवसूत होते। आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने त्यांनी नुसतं कविता रचल्या नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केलं बरं? इंग्रजी काव्यातील सॉनेट हा काव्य प्रकार काय केला बरं? सॉनेट हा काव्य प्रकार इंग्रजी काव्यामध्ये 14 ओळीचा काव्य प्रकार आहे आणि तो काव्य प्रकार विद्यार्थी मित्रांनो अतिशय काय बरं? रोमॅन्टिक म्हणजे सौंदर्यवादी समजला जायचा आणि तो सॉनेट हा काव्य प्रकार त्यांनी मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय केलं बरं? मराठीमध्ये आणला। कोणत्या नावाने आणला? सुनीत या नावाने आणला। आलं का लक्षामध्ये? कोणत्या नावाने आणला? सुनीत या नावाने मराठीत आणला, म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असे म्हणतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून कोणाला ओळखलं जातं? असे प्रश्न वाढतच जातील। तर विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेचे जननी असे म्हणतात। आलं का लक्षामध्ये? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी वाढतच जातात, म्हणून विद्यार्थी मित्रांनो एवढं या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या ठिकाणी केशवसूत आता कुसुमाग्रजचा जो काही विद्यार्थी मित्रांनो 27 फेब्रुवारी हा जो काही जन्मदिन आहे ना तो आपल्या मराठीमध्ये मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय जर आपण बघितले तर त्यांच्या संदर्भामध्ये असलेले अनेक प्रश्न निर्माण होतील। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ओके, अतिशय जबरदस्त प्रश्न तुमच्यासाठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं मराठीतील पहिले नाटककार कोणाला म्हणतात? येणारा प्रश्न आहे, 1000 वेळेस परीक्षेला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न पडताना त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी मित्रांनो लक्ष घेतलं पाहिजे। मराठीतील पहिले नाटककार कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो मराठीतील पहिले नाटककार कोणाला म्हणतात? तर महात्मा फुले हे त्याचं उत्तर असणार आहे। आलं का लक्षात?
कोणाला म्हणतात? महात्मा फुले हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, महात्मा फुले यांना पहिले नाटककार का म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, त्यांना पहिले नाटककार याकरिता म्हणतात की विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे बरं? मराठीतील सर्वात पहिलं लिखित नाटक लिहिलं 1855 मध्ये. त्याचं नाव होतं विद्यार्थी मित्रांनो काय बरं? तृतीय रत्न नावाचं मराठीतील सर्वात पहिलं नाटक लिहिलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणाला मराठीतील पहिले नाटककार म्हणून महात्मा फुले यांना ओळखलं जातं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अमृत भावे नाटकीय संदर्भातलं तर काही विषयच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय बरं? विष्णुदास अमृत भावे यांना विद्यार्थी मित्रांनो मराठी नाट्यसृष्टीचे जनक म्हणतात. काय? नाट्यसृष्टीचे जनक म्हणतात. ओके, महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी असा जर उल्लेख कोणाचा केला असेल तर विष्णुदास अमृत भावे यांचा केला. आलं का लक्षामध्ये? मग विष्णुदास अमृत भावे हे त्यांचं पूर्ण नाव जरी असलं तरी यांना मराठी नाट्यसृष्टीचे नाट्य परंपरेचे जनक असं म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो त्यांना नाट्यसृष्टीचे जनक म्हणण्याचं कारण असं की 1843 मध्ये सीता स्वयंवर नावाचे पहिले नाटक त्यांनी काय केले? रंगमंचावर सादर केले. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो जास्त घाबरायचं कारण नाही. हा प्रश्न आला तर अनेक विद्यार्थी याच्यावरती क्लिक करतात, परंतु लक्षात घ्यायचं मराठीतील पहिले नाटककार आणि विद्यार्थी मित्रांनो नाट्यसृष्टीचे नाट्य परंपरेचे जनक यामध्ये फरक आहे. आलं का लक्षामध्ये? या दोघांमधला फरक विद्यार्थी मित्रांनो एका मिनिटात सांगतोय. तर लक्षात घ्यायचं महात्मा फुले यांनी तृतीय रत्न नावाचं पहिलं नाटक लिखित स्वरूपात होतं म्हणून त्यांना मराठीतील भाषेतील पहिले नाटककार असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विष्णुदास अमृत भावे यांनी मराठीतील पहिलं नाटक 1843 मध्ये सादर केले. आलं का लक्षामध्ये? लिहून ठेवणं आणि रंगमंचावरती सादर करणं यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फरक आहे. आलं का लक्षामध्ये? ते लिखित स्वरूपात नव्हते म्हणून त्यांना नाट्यसृष्टीचे जनक म्हणतात. कोणाला? विष्णुदास अमृत भावे यांना 3 प्रकारचं संबोधतात. एक नाट्य परंपरेचे जनक, दुसरं नाट्यसृष्टीचे जनक आणि तिसरं महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी असा उल्लेख कोणाचा करतात? विष्णुदास अमृत भावे यांचा करतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो गदी मांडगुळकर हे चौथं ऑप्शन आहे. गदी मांडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी असे म्हणतात. कोणाला? गजानन दिगंबर मांडगुळकर यांना मराठीतील आधुनिक वाल्मिकी असा त्यांचा उल्लेख केला जातो. आलं का लक्षात? पर्यायापासून प्रश्न अनेक वाढतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट प्रश्नांकडे आपण वळूयात. ओके, रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. व्हेरी गुड. ओके, अतिशय चांगला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो रामाने रावणास मारले या वाक्याचा काय करायचं आहे बरं? प्रयोग ओळखायचा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं याची प्रयोगाची एक शॉर्टकट आहे आणि ती शॉर्टकट विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही काय एकदा ती शॉर्टकट हे केले की लगेच विद्यार्थी मित्रांनो काय होईल बरं? काय होते? 100% विद्यार्थी मित्रांनो प्रयोग या घटकावरील कोणताच प्रश्न तुमचा चुकू शकत नाही. ओके, तर लक्षात घ्यायचं रामाने रावणास मारले याचं उत्तर सकर्मक भावे आहे. ओके, का बरं भावे? का? कारण की कर्त्याला बी आणि कर्माला बी विभक्तीचा प्रत्यय जुटला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणता बरं? सकर्मक भावे आहे. आलं का लक्षात? आता अकर्मक कर्तरी का होऊ शकत नाही? कारण की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कर्ता राम आहे. रामाला या ठिकाणी काय झाला बरं? विभक्तीचा प्रत्यय लागला. मग जेव्हा कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागतो तेव्हा जगातलं कोणतंही वाक्य कर्तरी प्रयोग होऊच शकत नाही. आलं का लक्षात? ही शॉर्टकट लक्षात ठेवायची. ओके, त्याच्यानंतर सकर्मक कर्तरी, कर्त्याला लागलं म्हणजे कर्तरीचा विषयच या ठिकाणी संपला. मग कर्मणी, साधा कर्मणी है ना.
तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, जर तुम्हाला वाक्य आलं आणि कर्मणी प्रयोग ओळखा असं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघायचे, वाक्यामध्ये कर्म शोधायचा आहे। वाक्यामध्ये कर्म शोधल्याच्या नंतर जर कर्माला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असेल तर जगातलं कोणतंही वाक्य कर्मणी प्रयोग होऊच शकत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग प्रयोगावरची ही शॉर्टकट लक्षात ठेवा। काय लक्षात ठेवायचे, जर तुम्हाला कर्तरी प्रयोगाचं उदाहरण कोणते ओळखायला सांगितलं, कर्तरी प्रयोग ओळखत असताना एवढंच लक्षात ठेवायचं, जर वाक्यामध्ये ज्या वाक्याचा आपण प्रयोग ओळखायलो जर कर्ता जर प्रथमेत असेल तर ते 100% कर्तरीच प्रयोग असणार आहे। कर्ता प्रथमेत असेल म्हणजे कर्त्याला कोणताच विभक्तीचा प्रत्यय चुकलेला नसेल तर ते कोणतंही वाक्य विद्यार्थी मित्रांनो काय कर्तरी प्रयोगाचंच असणार। कर्म विद्यार्थी मित्रांनो जर कर्माला विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसेल, कर्म प्रथमेत असेल तर विद्यार्थी मित्रांनो ते 100% तुमचं काय असणार बरं, काय असणार, कर्मणी प्रयोगच असणार। मग कर्त्याला पण आणि कर्माला पण अशा दोघांनाही विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे। दोघेही कशामध्ये नाहीत, प्रथमा विभक्तीत नाहीत, दोघांना प्रत्यय लागला, 100% ते वाक्य कशाचं असणार, भावे प्रयोगाचं असणार। आलं का लक्षात? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रयोगाची ही संकल्पना अवघ्या 5 मिनिटांमध्ये, ओके, अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि या संकल्पनेवर या शॉर्टकटवर कोणतंही प्रयोगाचं वाक्य तुम्ही अवघ्या 2 सेकंदामध्ये ओळखणार। आलं का लक्षात? ओके, चला तर नेक्स्ट प्रश्न। व्हेरी गुड। महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण यांचे अनुक्रमे उच्चार स्थान काय? ओके, यांचे अनुक्रमे उच्चार स्थान काय? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण यांचे अनुक्रमे उच्चार स्थान काय? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाप्राण काय असणार आहे, सर्वात अगोदर महाप्राण विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला ओळखायला लागायचे आहे, म्हणजे ह हा मराठीतील काय महाप्राण आहे, स्वतंत्र वर्ण ओळखायचा आहे। मग कोणता बरं, ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, ळ आणि ह यांचं या ठिकाणी काय असणार आहे बरं, उच्चार स्थान काय? तर या ठिकाणी तालव्य आणि दंत तालव्य या ठिकाणी होऊच शकत नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कंठ आणि ओष्ठे हे या ठिकाणी होऊच शकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, ह हे काय असणार आहे बरं, मूर्धन्य आहे। या ठिकाणी काय असणार आहे बरं, मूर्धन्य आहे, हे चुकीचं असणार। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे बरं, लक्षात घ्यायचं, मूर्धन्य, लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थोडस काय झालं बरं, इथं प्रश्नांमध्ये थोडीशी गफलत झाली। या ठिकाणी पर्यायामध्ये कंठ आणि काय असायला पाहिजे होते, कंठ आणि मूर्धन्य असायला पाहिजे होतं। ओके, कंठ आणि मूर्धन्य असायला पाहिजे होतं। तर विद्यार्थी मित्रांनो थोडीशी मिस्टेक झालेली आहे टायपिंग मध्ये, त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा या ठिकाणी जाहीरपणे मागतोय। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे काही उत्तर असणार आहे कोणतं बरं, तर लक्षात घ्यायचं याची एक शॉर्टकट असणार आहे। काय याची एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटच्या माध्यमातून तुम्हाला कोणतेही वर्णांची उच्चार स्थाने तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत। ओके, तर या ठिकाणी याचं जे काही उत्तर असणार आहे हे या ठिकाणी कट असणार, तर कंठ आणि मूर्धन्य हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर अतिशय बरोबर असणार आहे। मग हे उच्चार स्थान तुम्हाला अवघ्या 2 सेकंदामध्ये ओळखता येतात। ओके, काय शॉर्टकट असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अकु विसर्ग या नाम कंठ, ईच येश नाम तालू, लुतल सा नाम दंत्य, रुटर शळ नाम मुर्दा। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जी काही शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या 2 सेकंदामध्ये
कोणत्याही वर्णांचं उच्चारस्थान तुम्हाला ओळखता येतं। मग विद्यार्थी मित्रांनो, ही शॉर्टकट तुम्हाला त्या ठिकाणी चालू असलेल्या अभ्यासक्रमावरती तुम्हाला ते मिळून जाईल, शिकवताना मिळून जाईल। परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही शॉर्टकट तुम्ही लगेच पाठ करायची, जेणेकरून वर्णांचं उच्चारस्थान हा पाठ तुम्हाला लगेच लक्षात राहणार। ओके, चला नेक्स्ट प्रश्न। मराठीत एकूण तालव्य असणारे व्यंजन किती? अतिशय सोपा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीत एकूण तालव्य असणारे, तर या ठिकाणी आताच मी म्हटले, काय म्हटलंय? ईच एश नाम तालू है ना। मग ती शॉर्टकट वरती विद्यार्थी मित्रांनो हे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात है ना। मी ती पुन्हा त्या ठिकाणी शॉर्टकट म्हणून दाखवतो, हे प्रश्न तुम्हाला लगेच सुटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, कशी आहे शॉर्टकट? तर विद्यार्थी मित्रांनो, अकुह विसर्ग या नाम कंठ्य, ईच एश नाम तालू, रुटरशळ नाम मुर्दा, लुतलसा नाम दंत्य, उपनाम ओष्ट्य, येतायत कंठ तालू, ओत कंत्वष्ट्य, वकारहस्य दंतोष्ट्य। मग असे प्रश्न तुम्हाला लगेच या ठिकाणी सुरू होतात। ईच येश नाम तालू काय आहे? ईच येश, ओके, काय असणार? ईच येश नाम तालू, ओके, ईच येश नाम तालू। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ईच येश नाम तालू। तर लगेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, काय? ईच येश नाम तालू म्हटल्याच्या नंतर तालव्य असणारे वर्ण तुमच्या लक्षात येतील, दोन येतात, काय? ई आणि ई, ओके। त्याच्यानंतर काय? च छ ज झ न, च छ ज झ आणि न। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शेवटी काय असणार? य आणि श। तर लक्षात घ्या, हे जे काही आहेत ना तुमचे व्यंजन किती म्हणाले मराठीत, ओके, तर हे एकूण किती आहेत? 5 आणि हे 1 2, तर किती असणार बरं? 7। पर्यायामध्ये उत्तर आहे का 7? नाही। मग याचं काय असणार? यापैकी नाही। आलं का लक्षात? अशा पद्धतीने ती शॉर्टकट विद्यार्थी मित्रांनो नक्कीच पाठ करा। ओके, नेक्स्ट। मनोरंजन कोणत्या संधीचं उदाहरण आहे? व्हेरी गुड, खूप छान पद्धतीचा प्रश्न आहे आणि संधी हा घटक तुम्हाला जरूर कोणत्याही परीक्षेमध्ये 2 गुण देऊन जातो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, मनोरंजन कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी काय असणार? पररूप संधी, ओके, काय आहे? पररूप संधी। इथं पर्याय विसर्ग संधी, इथं स्वर संधी, इथं व्यंजन संधी। याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय असणार? विसर्ग संधी। तर कसं? या ठिकाणी मन विसर्ग अधिक रंजन, ओके, तर लक्षात घ्यायचं, याची फोड करायची, न अधिक अ, त्याच्या मागे काय असणार आहे बरं? विसर्ग, त्याच्या पुढे काय? रंजन। तर लक्षात घ्यायचं, विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास, काय? विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास, ओके, विसर्गाच्या मागे काय आल्यास बरं? अ किंवा आ आल्यास, ओके, विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास थोडासा प्रॉब्लेम होतोय कॅमेऱ्याचा। तर विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास, विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास आणि समोर कोणतेही या ठिकाणी काय आल्यास? मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा या ठिकाणी उ होतो, पुढील अ मध्ये मिसळून दोघांचा ओ होतो आणि व्हा ओ न मध्ये मिसळतो मनोरंजन, विसर्ग संधी। आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधी ही संकल्पना आहे। नेक्स्ट, चला, संधी या शब्दाचे लिंग ओळखा। जबरदस्त प्रश्न आहे, काय आहे? संधी या शब्दाचे लिंग ओळखा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे बरं? कोण सांगतय? कोण सांगतय?
चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संधी या शब्दांचे लिंग ओळखायचा आहे। या ठिकाणी बहुलिंगी, या ठिकाणी नपुसकलिंगी, या ठिकाणी पुल्लिंगी आणि या ठिकाणी स्त्रीलिंगी। तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये आमच्या टाइपरायटरनं या ठिकाणी एक चूक केलेली आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जो शब्द दोन लिंगामध्ये आढळतो त्याला विद्यार्थी मित्रांनो उभयलिंगी असे म्हणतात। तर साहेबांनी या ठिकाणी बहुलिंगी हा पर्याय दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांमध्ये थोडीशी चूक झालेली आहे, त्यांना आम्ही सांगू, ओके, आम्ही त्यांना सांगूयात अशा प्रकारच्या चुका या ठिकाणी बिलकुल होता कामा नये। कारण का स्पष्टीकरण आम्ही व्यवस्थितच देतोय, परंतु या ठिकाणी थोडीशी अशा पद्धतीचं ऑप्शनमध्ये चूक झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेला प्रश्न टाकतो त्यावेळेला तुम्ही प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या याच्यामध्ये असता आहे ना, तेव्हा तुमचा थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशा दोन्ही लिंगामध्ये काय बरं या ठिकाणी संधी हा शब्द सापडतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्षमा असावी, याचं जे काही उत्तर असणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार, उभयलिंगी हे उत्तर अतिशय बरोबर असणार आहे। ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कशा पद्धतीने संधी असेल, वेळ असेल, व्याधी असेल, है ना, असे अनेक विना असतील, असे अनेक शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मध्ये आढळतात। ओके, मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक शॉर्टकट सांगतोय। ओके, कोणती शॉर्टकट? तर विद्यार्थी मित्रांनो HND, ओके, HND M3 ही शॉर्टकट या ठिकाणी पाठ करा। तुम्हाला त्या ठिकाणी पुल्लिंग आणि नपुसकलिंग हे दोन्ही लिंगामध्ये आढळणारी उभयलिंगी तुम्हाला पाठ होतील। ओके, आता बघा HND, H म्हटल्याच्या नंतर काय, हरिण, ओके, N म्हटल्याच्या नंतर काय असणार, नेत्र, ओके, D म्हटल्याच्या नंतर काय असणार, डुक्कर, त्याच्यानंतर M3 म्हणजे काय, तर पहिलं यम असणार माणूस, है ना, त्याच्यानंतर दुसरं असणार आहे मांजर, ओके, त्याच्यानंतर तिसरा यम असणार आहे मुंगूस, काय आहे, मुंगूस। तर हे विद्यार्थी मित्रांनो जे काही हरिण असेल, तुमचा नेत्र असेल, त्याच्यानंतर डुक्कर असेल, माणूस असेल, मांजर असेल, तर विद्यार्थी मित्रांनो असे या ठिकाणी काय असतील बरं, माणूस, मांजर, मुंगूस हे सगळेच्या सगळे तुमचे कशामध्ये सापडतात बरं, कशामध्ये, पुल्लिंग आणि नपुसकलिंगी या दोन्ही लिंगात सापडतात, म्हणून त्यांना उभयलिंगी म्हणतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो थोडासा अर्धा मिनिट तुमच्यासाठी घेतोय, कारण का या ठिकाणी थोडंसं कॅमेऱ्यात प्रॉब्लेम आहे, चालूच राहणार आहे, थोडंसं अर्धा मिनिट तुमच्यासाठी वेळ घेतोय। ओके, थोडंसं प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम चेकअप करतोय, का व्हिडिओ अटकत आहे ते या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, फक्त 2 मिनिट। ओके, का अटकत आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येतोय, प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून आलेलो आहे। प्रॉब्लेम थोडासा होता, आता चला नेक्स्ट प्रश्न। हा, या ठिकाणी जे तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द असतात ते ध्वनिदर्शक शब्द या ठिकाणी पाहायचे आहेत। मोरांचा, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द पाठ करा। नागाचा फुटकार असतो, हे उत्तर होऊ शकत नाही।
तर कोंबड्यांचा आराव असतो. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आवाज होऊ शकत नाही, तर मोरांचा केकाराव हे या ठिकाणी उत्तर अतिशय बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समास अतिशय महत्वाचा घटक, 2 मार्कांना पुढे राहणारा घटक समास. तर लक्षात घ्या, विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो चला या ठिकाणी आमरण, या ठिकाणी आमरण अव्ययीभाव समास, बेलाशक अव्ययीभाव समास. या ठिकाणी बघा पंकज, विद्यार्थी मित्रांनो पंकज तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, परंतु कोणत्या? उपपद तत्पुरुष समासाचा आहे. आलं का लक्षात? आता उत्तर काय आहे? घर जावाई है ना, मग घरातील जावाई म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. ओके, नेक्स्ट. खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरीवरुनी, देवदर्शना जणू चालल्या भाविक त्या तरुणी. अलंकार ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय जबरदस्त तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. या ठिकाणी काय म्हणलं? खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरीवरुनी, देवदर्शना जणू. आलं ना जणू? ओके, या ठिकाणी आलं ना जणू? मग इथं लक्षात घ्यायचं, ज्या वाक्यामध्ये जणू गमे वाटे भासे की जणू काही यासारखे साम्यसूचक शब्द येतात ना, ते सगळेच्या सगळे काय असतात? उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणं असतात. मग या ठिकाणी काय असणार आहे? उत्प्रेक्षा. इथं फक्त कल्पना केली जाते. उत्प्रेक्षा या शब्दाचाच अर्थ कल्पना असा होतो. आलं का लक्षात? म्हणून विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर उत्प्रेक्षा आहे. उपमा होऊ शकत नाही, जसे तसे जेवे तेवे. मग विद्यार्थी मित्रांनो सम, समान, परी, तुल्य, सदृश्य यासारखे साम्यसूचक शब्द आले म्हणजे तो काय असणार? उपमा अलंकार असणार. ओके, याचं उत्तर तर क असणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आवाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, कोणता अलंकार? उपमा अलंकार. आलं का लक्षामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती. आलं का लक्षात? मग सारखे आलं, सारखेपणा दाखवला. विद्यार्थी मित्रांनो उपमा अलंकार. आलं का लक्षात? तर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यमक अलंकार आहे ना. यमक अलंकार म्हटल्याच्या नंतर काय? तर दोन्ही चरणांमध्ये ओके वेगवेगळे अर्थ असणारे परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांचा समावेश कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्य किंवा ठराविक ठिकाणी केल्यामुळे जे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला कोणता अलंकार? यमक अलंकार म्हणतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. मग मला सांगा घडावा आणि पडावा आहे का नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय असणार? यमक. यमकचे सुद्धा अनेक प्रकार पडतात, ते आपण त्या ठिकाणी लाईव्ह बॅच मध्ये पाहतच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो यमक अलंकार. राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळाली माय मायेची पाठवणी. आठवणी आणि पाठवणी हे काय झालं? काय झालं? यमक झाला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं. श्लेष. श्लेष अलंकार. श्लेष या शब्दाचाच अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी असणं है ना. श्लेष या शब्दाचाच अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी असणं. एक शब्द वाक्यामध्ये दोन अर्थाने वापरल्यामुळे भाषेला जे सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला श्लेष म्हणतात. कुस करू नका ही सुमने, जरी गंध नसे तिळयास, मनापासून अर्पिली ही सुमने. याच्यामध्ये दोन अर्थ निघतात है ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक चांगली म्हण आणि दुसरं सुमने म्हणजे फुलं. मग असे दोन अर्थ जिथं निघतात तिथं कोणता अलंकार होतो? श्लेष अलंकार होतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन है ना.
म्हणजे पाणी आणि विद्यार्थी मित्रांनो काय जगण्याची क्षमता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जिथं दोन अर्थ निघतात तिथं विद्यार्थी मित्रांनो श्लेष अलंकार. सांगलीला येतीस का, है ना, अशी अनेक उदाहरणं आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्नांकडे आपण वळूयात. असे 100च्या 100-150 उदाहरणं तुम्हाला निघत राहतात. चला टेन्शन घेऊ नका, बिंदास्तपणे संकल्पना हे करत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न, वाक्यातील कर्त्यालाच डॅश डॅश असे म्हणतात. ओके, वाक्यातील कर्त्यालाच डॅश डॅश असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे बघा. या ठिकाणी बघा, पहिला एक आहे विधेय, दुसरा आहे विधेय विस्तार आणि तिसरा आहे तो विद्यार्थी मित्रांनो कोणता बरं, उद्देश आणि चौथा पर्याय विधानपूरक. विधेय म्हणजे क्रियापद, वाक्य पृथक्करण या घटकातील हा प्रश्न आहे. विधेय म्हणजे काय, क्रियापद. तर उद्देश म्हणजे काय, करता, है ना. ते वाक्यातील दोन मुख्य घटक आहेत. ओके, आणि विधानपूर्वक विद्यार्थी मित्रांनो होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 अतिशय उत्तर बरोबर आहे. मराठीतील धवळे कोणी लिहिले. अतिशय सोपा आणि साधा प्रश्न तुमच्या समोर आहे. मराठीतील धवळे कोणी लिहिले. तर विद्यार्थी मित्रांनो संत बहिणाबाई धवळेंनी लिहिलेली नाही. तर या ठिकाणी संत मुक्ताबाई पण नाही, सावित्रीबाई फुले पण नाही. याचं उत्तर महदाईसा उर्फ काय, महदंबा. त्यांनी मराठीमध्ये सर्वात अगोदर काय केले, धवळे लिहिले. मग त्यांनी महदंबेचे धवळे या नावाने पुस्तक प्रकाशित केले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांना काय म्हणतात बरं, मराठीतील सर्वात पहिल्या आद्य कवयित्री म्हणतात. काय म्हणतात त्यांना, मराठीतील सर्वात पहिल्या आद्य कवयित्री म्हणतात. मग धवळे म्हणजे काय है ना, धवळे म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, धवळे म्हणजे काय. तर धवळे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विवाह प्रसंगी गायल्या जाणाऱ्या नवरदेवांचे वर्णन करणाऱ्या गीतांना धवळे असे म्हणतात. ओके, तटीचे अभंग कोणी लिहिले, संत मुक्ताबाई. असे अनेक प्रश्न तयार होतात. चला नेक्स्ट, ताई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. ओके, अतिशय चांगला प्रश्न आहे. ताई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जे आपल्या मराठीमध्येच तयार झालेले आहेत असे सर्वच्या सर्व शब्द या ठिकाणी देशी. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जे मल्याळम हे परभाषीय शब्द आपल्या मराठीत आलेले असतात. मग ताई हा शब्द काय, परभाषीय आहे, म्हणजे इतर भाषेतून मराठीत आलेला आहे, परंतु तो स्वदेशी आहे. आलं का लक्षात, स्वदेशी परदेशी असे अनेक प्रकार पडतात. तर या ठिकाणी देशी होऊ शकत नाही, मल्याळम या भाषेतून आलेला नाही, तर पोर्तुगीज या भाषेतून आलेला नाही, कानडी हे त्याचं उत्तर अतिशय बरोबर आहे. ताई, अण्णा, अक्का, अडकिता, खलबत्ता यासारखे अनेक शब्द कानडी या भाषेतून आपल्या मराठीत आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गुडघा असेल, झाड असेल असे अनेक देशीमधून आलेले आहेत. पोर्तुगीज मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय, तंबाखू आहे ना, घी, दलाल, रिकाम, टेकडा, शेट यासारखे अनेक शब्द पोर्तुगीज मधून आलेले आहेत. ते पाठ करायचे, 1 मार्क मिळून जाणार. ओके, नेक्स्ट, क्ष आणि ज्ञ हे काय आहेत. व्हेरी गुड, तुमच्यासाठी प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ओके, तर क्ष आणि ज्ञ काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं या ठिकाणी उत्तर संयुक्त व्यंजन या ठिकाणी असेल, मनामध्ये तुम्ही धरला असाल, परंतु विद्यार्थी मित्रांनो ते उत्तर तुम्ही जे मनामध्ये धरलात ना, जे तुम्हाला 100% योग्य आहे असं वाटते, परंतु ते उत्तर अतिशय या ठिकाणी चुकीचं असणार. द्वित सुद्धा अतिशय चुकीचं असणार आहे. मूलध्वनी अतिशय उत्तर चुकीचं असणार. तर जोडाक्षरे हे उत्तर अतिशय बरोबर असणार. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, या ठिकाणी काय असणार आहे,
दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन तयार होणाऱ्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. परंतु या ठिकाणी काय असणार आहे, इथं क्ष आणि ज्ञ आहेत, परंतु का नाही आहेत बरं ते संयुक्त व्यंजन? तर विद्यार्थी मित्रांनो, क अधिक श बरोबर क्ष, इथं मी हलंत केलंय आहे ना, इथं हलंत केलंय म्हणजे ते संयुक्त व्यंजन आले. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी द अधिक न अधिक य बरोबर ज्ञ. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय असणार बरं? हे संयुक्त व्यंजने आहेत, परंतु इथं हलंत आहे का बरं? बिलकुल हलंत नाहीत, म्हणजे ते जोडाक्षरे आहे. आलं का लक्षात? मग जोडाक्षर सांगते काय? क अधिक श अधिक अ, त्यांच्या पुढे या ठिकाणी काय झाला? क्ष. त्याच्यानंतर द अधिक न अधिक य बरोबर या ठिकाणी काय झाला? ज्ञ. आलं का लक्षात? मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय झाला? ज्ञ. मग लगेच तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की विद्यार्थी मित्रांनो, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन जे तयार होणारं व्यंजन असतं त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात. तर दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी एखादा स्वर मिसळला असता तयार होणाऱ्या अक्षराला जोडाक्षर असं म्हणतात. आलं का लक्षामध्ये? अतिशय सोपी संकल्पना, परंतु विद्यार्थी एवढं लक्ष देत नाहीत. मग एकच सांगतोय की मी, मात्रा काना वेलांटी उकार यांचा खेळ म्हणजेच मराठी व्याकरण आहे. आलं का लक्षामध्ये? साध्या हलंत असणाऱ्या ह्याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो काय अपूर्ण उच्चाराचं व्यंजन राहतं आणि त्याचा हलंत निघून गेलं की ते अक्षर बनतं. आलं का लक्षात? ओके, चॅलेंज नाही पोरांनो, तुम्हाला जबरदस्त उत्तर देत असता. हा, नेक्स्ट. मराठीत एकूण कंठ्य वर्ण किती? अगोदरच मी सांगितलंय, अकुह विसर्ग या नाम कंठ्य शॉर्टकट आहे. मग या ठिकाणी काय शॉर्टकट असणार? अकुह विसर्ग या नाम कंठ्य. अकुह विसर्ग या नाम कंठ्य. तर विद्यार्थी मित्रांनो, कंठ्य वर्ण किती? अ च या ठिकाणी अ आणि आ येणार, क चा पूर्ण लाईन येणार ते 5, आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय ह येणार 6 आणि विसर्ग 1 7. 7 पर्यायात आहे का? नाही, उत्तर यापैकी नाही, है ना. नेक्स्ट, अतिशय सोपे प्रश्न. लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. ओके, पोलीस भरती सारख्या परीक्षेला नेहमी प्रश्न विचारला जातोय आणि सर्वात अगोदर 2013 ला टीईटीच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न होता. आलं का लक्षात? सगळ्यात पहिली ज्या वेळेला टीईटी झाली त्यावेळेला. ओके, तर लक्षात घ्यायचं, दिस इज, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे बरोबर आहे. आलं का लक्षात? तर लक्षात घ्यायचं, ज्या विद्यार्थ्याला संधी हा घटक समजला असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर येतात. तिथं प्रश्न पडतोय परी अधिक इक्षा, तर या ठिकाणी र अधिक ई अधिक ई, मग 2 सजातीय स्वर लागोपाठ आले तर त्या दोघांबद्दल एक दीर्घ स्वर तयार होतो, हा र मध्ये मिसळतो आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने परीक्षा तयार होतो. म्हणून संधी हा घटक तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, लेखनी, लेखन्या, लेखने, लेखनी यापैकी नाही. चला, लेखनी या शब्दाचे अनेक वचन ओळखा. अतिशय डेंजर प्रश्न आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा प्रश्न घातक वाटतोय आणि हेच प्रश्न पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये पडणार आहेत बरं का. असेच प्रश्न पडतात, म्हणून अशा प्रश्नांकडे तुम्ही बिलकुल त्या ठिकाणी दुर्लक्ष करता कामा नये. अनेक विद्यार्थी म्हणतात, अनेक विद्यार्थी म्हणतात, काय म्हणतात? लेखनीचं लेखन्या होते, है ना, लेखनीचं लेखन्या होते. कारण काय? इथं नदीचं नद्या होते. नदीचं या ठिकाणी काय झालं? नद्या झाले, है ना.
परंतु ह्याला नियमाला अपवाद आहे. लेखनीच होते, तरुणीच होते. आलं का लक्षात? युवतीच होते. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट, आता माणूस या शब्दाचे लिंग ओळखा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंग होऊ शकत नाही, स्त्रीलिंग होऊ शकत नाही. पुल्लिंग अगदी बरोबर आहे, नपुसक लिंग अगदी बरोबर आहे. म्हणजेच जी नामे कोणत्याही दोन लिंगामध्ये आढळून येतात त्यांना उभयलिंगी असे म्हणतात. आपण याच्याही अगोदर एक प्रश्न आला होता, संधी हा शब्द त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. मग नपुसक लिंग ते माणूसही म्हणतो आणि आपण तो माणूसही म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, उभयलिंगी म्हणजे नपुसक लिंगी आणि पुल्लिंगी या दोन लिंगामध्ये आढळणारे मराठीतील काही शब्द आहेत. त्याचे काय असणार आहे? HNDM3. ओके, HNDM3. H म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे? हरिण. पुन्हा एकदा सांगतोय, N म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नेत्र आहे. D म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे? डुक्कर. त्याच्यानंतर M म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे? एक माणूस आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं त्या ठिकाणी मांजर आहे आणि तिसरं या ठिकाणी काय असणार आहे? मुंगूस आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो HNDM3 हे काय असणार? शॉर्टकट असणार. ओके, लक्षात घ्या. नेक्स्ट, हे कोण काय बोलला, राजहंस माझा निजला. हे कोण काय बोलला, राजहंस माझा निजला. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, या ठिकाणी काय रस ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? रस ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामधून शृंगार रस होऊ शकत नाही. मला सांगा, या वाक्यामधून काम वासना जागृत झाली का बरं? है ना. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, एक सुंदर नेटनेटकी स्त्री ज्या वेळेला आपण चित्रपटामध्ये पाहतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्यामध्ये काय रती हा स्थायी भाव तयार होतो. ओके, रती हा स्थायी भाव तयार झाला की आपल्यामध्ये शृंगार रसाची निर्मिती होते, है ना. मग या वाक्यामधून मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रती हा स्थायी भाव तयार होईल का बरं? नाही ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पहिला शृंगार रस हा होऊ शकत नाही. मग या वाक्यामधून मला सांगा भयानक रस, या वाक्यामधून भीती वाटते का बरं? नाही ना. या वाक्यामधून भीती वाटत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय बरं? भयानक रस हा सुद्धा होऊ शकत नाही. ओके, मला सांगा आता बिभत्स रस. आलं का लक्षात? बिभत्स रस होऊ शकेल का? कारण की या वाक्यामधून, वर दिलेल्या वाक्यामधून विद्यार्थी मित्रांनो किळस, वीट, तिटकारा तयार होईल का? नाही ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे पण होऊ शकत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो उरलाय करुण रस. हे कोण काय बोलला, राजहंस माझा निजला. एक आई त्या ठिकाणी रडत असताना आपल्या भावना व्यक्त करते आणि विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य म्हणते. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अतिशय बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? रस ही संकल्पना 1 मार्क देऊन जाणारी आहे, म्हणून लक्षात घ्यायचं. ओके, नेक्स्ट, ज्ञानेश्वराने भिंत चालवली करता ओळखा. ज्ञानेश्वराने भिंत चालवली करता ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो करता ओळखत असताना आपण सर्वप्रथम एक शॉर्टकट लक्षात घेतोय आणि एक शॉर्टकट लक्षात घेतल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो त्या शॉर्टकटच्या आधारे या ठिकाणी आपण काय करतोय बरं? करता ओळखायला सुरुवात करतोय. तर ती शॉर्टकट कोणती असणार आहे? शॉर्टकट अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो अगोदर क्रियापद शोधायचं आहे. काय केलं आपण? क्रियापद शोधलं. काय बरं? चालवली झालं. ओके, मग त्या ठिकाणी क्रियापदातील मूळ धातू बाहेर काढायचा. या ठिकाणी काय असणार? चाल. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो चाल, तर लक्षात घ्या चाल त्याला काय लावायचे बरं? नारा किंवा नारी
हे लावायचे है ना। मग चालणारी कोण, भिंत असं म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतोय बरं, उत्तर पर्याय क्रमांक 1 देतोय है ना। परंतु या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वाक्य तसं नाहीये, वाक्याची रचना तशी नाही, म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर अतिशय चुकीचं असणार आहे। आलं का लक्षात। मग इथं हे काय असणार, प्रायोजक क्रियापदाचं आहे। मी शिकवताना वारंवार विद्यार्थ्यांना सांगतोय की प्रायोजक क्रियापदातील वाक्याचा कर्ता ओळखत असताना वाक्यातील क्रियापद बाहेर काढावं, क्रियापदा बाहेर काढून त्याचा धातू त्या ठिकाणी बाहेर काढायचा नाही, तर त्यातील धातू साधित त्या ठिकाणी बाहेर काढायचा। धातू साधितालाच नारा किंवा नारी प्रत्यय लावायचा आणि येणारं उत्तर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वाक्यातील कर्ता असतो। फक्त हे कोणत्या, प्रायोजक क्रियापदातील वाक्यांनाच ही शॉर्टकट लागू पडते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, चालव हा काय आहे, धातू साधित, मग याला या ठिकाणी काय, नारा। चालवणारा कोण, ज्ञानेश्वर, हे वाक्यातील काय आहे, कर्ता आहे। आलं का लक्षामध्ये। असे प्रश्न पडतात तुम्हाला, त्यासाठी घाबरायचं बिलकुल नाहीये, व्यवस्थितपणे त्या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे। नेक्स्ट, हे माझे पुस्तक आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। चला तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न, हे माझे पुस्तक आहे। अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की या ठिकाणी माझा, माझी, माझे हे सर्वनाम आहे। ओके, हे चुकीचं असणार आहे। नाम हे चुकीचं असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो विशेषण हे उत्तर अतिशय बरोबर आहे। का बरं, कारण की माझा, माझी, माझे हे मूळचे काय असणार आहेत, सर्वनाम जरी असले तरी या वाक्यामध्ये माझे हे पुस्तक या नामाबद्दल अधिक माहिती सांगायले, म्हणून विद्यार्थी मित्रांनो ते विशेषण आहे। ओके, मग लक्षात घ्यायचं, असे प्रश्न फार डेंजरस असतात बरं। एकदा का आपण गोल केलं की विषय संपला, तिथं काही बिलकुल हे नाहीये। ओके, नेक्स्ट, पित्राज्ञा हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे, व्हेरी गुड, पित्राज्ञा। तर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अवघ्या 2 सेकंदात उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। तुम्ही बघत असाल व्हिडिओ, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला 2 सेकंद 5 सेकंद मी देतोय की उत्तर काय येईल हे तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे बघत असताना। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर जे असणार आहे, हल संधी आणि व्यंजन संधी हे दोन्ही एकच आहेत बरं का। हल संधी आणि व्यंजन संधी दोन्ही एकच आहेत, कारण की व्यंजनालाच हल असं म्हणतात। ओके, मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हल आणि व्यंजन एकच असणार। तर या ठिकाणी याचं जे काही उत्तर असणार आहे विसर्ग संधी, हे उत्तर अतिशय चूक असणार, हे पण चूक असणार। तर स्वर संधी बरोबर असणार आहे। आलं का लक्षात। कसं, तर विद्यार्थी मित्रांनो याची जे काही हे आहे, पितृ अधिक आज्ञा, याचे या ठिकाणी काय असणार, इतर रु आहे, त्याच्यानंतर काय आहे, आ आहे। ओके, ई उरू रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे कोणतेही व्यंजन, कोणतेही स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे काय होईल बरं, यर म्हणजेच काय, यवर असे बदल होतात आणि संज्ञा साधलं जातं। या तिघांचं एकत्रीकरण होतं त्रा, हा कटला, हा कटला। विद्यार्थी मित्रांनो काय झाला, पित्राज्ञा कोणता आहे बरं, कोणता आहे, यनादेश, कोणता, स्वर संधीचा नियम। ओके, नेक्स्ट, मी रोज पहाटे उठतो, काळ ओळखा। चला तुम्ही उत्तर शोधा, अवघ्या किती 2 ते 3 सेकंदामध्ये। मी उत्तर काय देईल हे बघणं गरजेचं आहे तुम्ही। ओके, तुम्हाला काळजी असली पाहिजे, मी याचं उत्तर काढायलो, आता मास्तर कोणतं उत्तर सांगते आहे की नाही। आता मास्तर कोणतं उत्तर सांगते, मराठीचं मास्तर कोणतं लगेच उत्तर सांगणार आहे हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी चला तुम्ही मनातल्या मनात उत्तर धरला असाल तर विद्यार्थी मित्रांनो आता मी या ठिकाणी तुम्हाला मी उत्तर सांगणार। ओके, मी रोज पहाटे उठतो। विद्यार्थी मित्रांनो क्रियापद या ठिकाणी काय आहे, साध्या वर्तमान काळातलं आहे। आलं का लक्षात।
क्रियापद साध्या वर्तमान काळातलं आहे म्हणून विद्यार्थ्यांनी एक चूक बिलकुल करू नये की याला साधा वर्तमान काळ असं लिहू नये. ओके, कारण त्याच्या मागे वर्तमान काळाचा आहे म्हणजे भूतकाळ होऊच शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण काळही होऊ शकत नाही, तर रीती वर्तमान काळ आहे. आलं का लक्षात? एखादी क्रिया सतत घडते या अर्थी क्रियापदाचे रूप जरी साध्या वर्तमान काळातलं असलं तरी त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे ती नक्कीच वाचून घ्या, नाहीतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचे आहे, बॅच जॉईन करा, आहे की नाही. लगे असे अनेक मराठी व्याकरणातील बादशाह या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार बरं, तुम्हाला बादशाह असणारे या ठिकाणी प्रश्न, त्याला आपण लगेच काय करूयात बरं, डाव्या हाताच्या करंगळीचा बोट आहे ना, डाव्या हाताची याला काय म्हणतात, करंगळी, असं त्या प्रश्नांना करून टाकू. ओके, बिलकुल बिंदास, काय ते चिल्लर मराठी व्याकरण करून टाकूयात आपण. नेक्स्ट. ओके, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो त्याच्या नाकाला धार लागली या वाक्यातील नाकाला या शब्दाचा विभक्तिकार अर्थ ओळखा. चला विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न. चला मनातल्या मनात विचार करा. व्हिडिओ बघत असताना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय येईल याचा या ठिकाणी विचार करा. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे, काय असणार याचं उत्तर लगेच मी सांगणार. ओके, त्याच्या नाकाला धार लागली या वाक्यातील नाकाला या शब्दाचा विभक्तिकार अर्थ ओळखा. नाकाला या शब्दाचा विभक्तिकार ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे काही उत्तर असणार आहे लक्षात घ्यायचं. नाकाला धार लागली, नाक आणि धार यांचा या ठिकाणी काय व्हायलाय बरं, वियोग व्हायलाय है ना, यांचा काय व्हायलाय, वियोग व्हायलाय, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कारकार्थ कोणता, तर पंचमी अपादान. ओके, सप्तमीकरण होऊ शकत नाही. आलं का लक्षात? तर या ठिकाणी अपादान होऊ शकते, कारण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा. आलं का लक्षात? समजलं? तर या ठिकाणी काय, करण म्हणजे क्रियेचे साधन, संप्रदान म्हणजे भेटीचा किंवा दानाचा अर्थ, हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पंचमी अपादान नाकाला धार आणि नाक यातला वियोग किंवा दुरावा व्हायलाय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे बरं, याचा काय कारकार्थ पंचमी अपादान हे याचं उत्तर अतिशय बरोबर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत चला, शेअर करत चला, लाईक करत चला. मी अंतोष वाघमारे सर रजा घेतोय आज. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्या नक्कीच आपण नवीन व्हिडिओ घेऊन अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊन या ठिकाणी तुम्हाला भेटूयात. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, धन्यवाद.